श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. माझ्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, आपली आहे आता मौनी अमावस्या. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि या मौनी अमावस्येचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपली वर्षातली पहिली अमावस्या आहे. खरं म्हणजे प्रत्येक अमावस्येला हे ज्याचं त्याचं महत्त्व असतं. तर याच अमावस्येपासून आपल्याला काय उपाय करायचा आहे ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला जर शनीची साडेसाती चालली असेल किंवा घरामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की आपल्यावर काही बाधा झालेली आहे किंवा नकारात्मक आपल्याला काही कोणी करणी बाधा केलेली आहे किंवा आपल्यावर काहीतरी नकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येत असेल, तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपले सर्व प्रगतीचे दारं हे बंद झालेले आहेत, तरी देखील तुम्ही हा उपाय करून बघू शकता. तुम्हाला नक्की याचे अनुभव हे नक्की बघायला मिळतील. तर तोच उपाय काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही. तर यासाठी आपल्याला एक मोठी पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे. किंवा तुम्ही चमेलीचं टाकलं जर तरी देखील चालेल, कारण आपल्या हनुमंतांना, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, बजरंगबलींना चमेलीचं तेल देखील अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही चमेलीचं तेल घेऊ शकता. जर तुम्हाला चमेलीचं तेल नाही मिळालं तर तुम्ही तिळाचं तेल घ्या. जर तेही नाही मिळालं तर आपण साधं सरळ आपल्या स्वयंपाकामध्ये जे काही तेल वापरतो किंवा दिव्यांना जे तेल वापरतो ते देखील घेतलं तरी देखील चालेल, काही हरकत नाही. तर आपल्याला हे तेल घेऊन एका मोठ्या पंतीमध्ये आपल्याला ते तेल घ्यायचं आहे आणि त्या पंतीमध्ये, त्या तेलामध्ये आपल्याला आपला चेहरा पूर्ण ज्याच्यावर जी काही बाधा आहे किंवा आजारपण आहे किंवा आपल्याला वाटत असेल की ज्याच्यावर करणी बाधा झाली आहे त्याने, किंवा ज्याची साडेसाती चालू असेल तर त्याने आपलं तोंड, आपला चेहरा जो आहे तो पूर्ण चेहरा आपल्याला त्या पंतीमध्ये बघायचा आहे. 10 मिनिटं आपल्याला तो सतत तो चेहरा आपल्या त्या पंतीमध्ये, त्या तेलामध्ये आपल्याला बघायचा आहे. आणि ते तेल आपल्याला नेऊन आपल्याला हनुमंतांना म्हणजेच बजरंगबलीला आपल्याला ते तेल नेऊन ते वाहायचं आहे. तिथे जर दिवा चालू असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्ही ते तेल टाकून द्या, त्यामध्ये काही हरकत नाही. पण आपल्याला ही सेवा करताना एक अशी अट आहे की आपण जेव्हा पण ही सेवा करणार आहे तेव्हा आपल्या घरापासून ते मंदिरापर्यंत जाऊस्तोवर आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे किंवा कुठेही थांबायचं नाही आहे, काहीच नाही. आपल्याला सरळ घरातून निघालं की आपल्याला मंदिरामध्येच थांबायचं आहे आणि त्यामध्ये ती जी काही सेवा आहे ते तेल आपल्याला टाकून त्या दिव्यामध्ये तिथल्या आपल्याला सरळ घरी यायचं आहे आणि आपले तोंड हातपाय धुवायचे आहेत. आपल्याला फक्त एवढीच सेवा आपल्याला करायची आहे. बघा, याला जास्त तुम्हाला काही लागणार आहे किंवा असं हे देखील काही नाही. जर तुम्ही हे साडेसातीसाठी जर ही सेवा करत असाल तर हे बघा, तुम्हाला ही सेवेबरोबरच आपले कर्म देखील करणं तेवढंच गरजेचं आहे. हे बघा, साडेसातीचे जे काही दंड देण्याचं काम आहे ते शनिदेवांचं आहे आणि शनिदेव हे आपल्या कर्मानुसार आपल्याला दंड देत असतात. त्यामुळे आपल्याला आपले कर्म तेवढेच चांगलं ठेवणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. आपण कोणाचंही वाईट होणार नाही किंवा नकळत जर आपल्याकडून काही कुकर्म होत असेल किंवा कोणाला आपण काही उद्धटपणे बोललो किंवा आपल्याकडून कोणाचा नकळत आपला अपमान झाला किंवा आपण कळत तर आपल्याला वाईट कर्म हे करायचेच नाही, पण नकळत जरी झाले असतील तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शनिदेवांचे गुरु हे हनुमंत आहे, बजरंगबली आहे. शनिदेव बजरंगबलींना मानतात, ते त्यांचे गुरु आहेत. त्यामुळे आपण साक्षात त्यांच्या गुरूंजवळ जर ही प्रार्थना केली आपल्या साडेसातीसाठी तर नक्कीच आपल्याला त्याचा अनुभव हा चांगलाच बघायला मिळेल, त्यामध्ये काहीही शंका नाही. त्यामुळे हा असा छोटासा उपाय आहे, तो आपल्याला जर तुम्हाला साडेसाती असेल किंवा तुम्ही सांगितलेल्या कुठल्याही अडचणींपैकी तुम्ही जर किंवा संकटांमधून तुम्ही जात असाल तर तुम्ही हा उपाय एक नक्की करून बघा आणि अनुभव
तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही, हे देखील यामध्ये काही शंका नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रातःकाळचे महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते. तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो. तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.